सुरुवात एका कल्पनेने करूया. असं समजा, एक घनदाट जंगल, इतकं दाट की सूर्यप्रकाश पण जमिनीपर्यंत पोचायला म्हणजे धडपडतोय. आणि झाडीझुडपांमधून येणारे विचित्र अनोळखी आवाज. आणि त्या भयान शांततेत आपण कुठेतरी अडकलो आहोत ही जाणीव. अगदी. आज आपण अशाच एका पानावर लिहिलेल्या थरारक प्रसंगात खोलवर शिरणार आहोत. आपल्या समोर आहे ना, इनामदार यांच्या बाजिंदिया कादंबरीतील एक पान. हो. ही कादंबरी पेशवा बाजीरावांच्या आयुष्यावर आहे. पण आपण आज त्यांच्या पराक्रमाबद्दल नाही बोलणार आहोत. नाही. तर त्यांच्या काही सामान्य सैनिकांच्या एका जीवघेण्या अनुभवावर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि हे पान निवडण्यामागचं कारणही तेच आहे. अच्छा. हे केवळ जंगलाचं किंवा एका शिकारीचं वर्णन नाहीये. तणाव कसा टप्प्याटप्प्याने वाढवला जातो, श्वास रोखून धरायला लावेल असा. अगदी. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. लेखक सुरुवातीला थेट धोका काय आहे हे सांगतच नाही. हो, तो फक्त ती श्वापक आहे असं एक अस्पष्ट उल्लेख करतो. बरोबर. आणि त्यामुळेच आपल्या मनात उत्सुकता आणि भीती दोन्ही एकाच वेळी दाटून येतात. चला तर मग या अनुभवात उतरूया. गोष्टीत 4 पात्र आहेत: सखाराम, नारायण, सर्जा आणि मल्हारी. आणि गंमत म्हणजे खरा धोका समोर येण्याआधीच ते भीतीने अक्षरशः गोठून गेले आहेत. नक्कीच. कारण अज्ञात गोष्टीची भीती ही ज्ञात धोक्यापेक्षा नेहमीच जास्त असते. हो, खरंय. त्यांना फक्त एवढंच कळतंय की झुडपांच्या पलीकडून काहीतरी येतंय, पण ते काय आहे हे माहीत नाही. आणि हीच अनिश्चितता मला वाटतं सर्वात जास्त भीतीदायक आहे. हो. आणि लेखक ही भावना खूप प्रभावीपणे वापरतो. तो आपल्याला आवाजांनी घाबरवतो. पानांची सळसळ, फांद्या तुटण्याचा आवाज. आणि त्याच मानसिक दडपणाखाली असताना एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट घडते. सखारामचा पाय एका फांदीत अडकतो. हो. मला हा भाग खूपच विलक्षण वाटला. म्हणजे एवढ्या मोठ्या धोक्याच्या छायेत असताना त्याचा पाय एका साध्या फांदीत अडकावा, हे थोडं विचित्र नाही का? वरवर पाहता विचित्र वाटेल, पण इथेच लेखकाची खरी कमाल आहे. कशी? विचार करा, जेव्हा आपण प्रचंड दडपणाखाली असतो किंवा खूप घाबरलेलो असतो, तेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, नाही का? हो, हातपाय जड वाटतात. बरोबर. तोंडातून शब्द फुटत नाही. लेखक नेमकी तीच भावना इथे वापरतो. सखारामचा पाय फांदीत अडकतो, पण खरं तर त्याचं मन भीतीने जखडून गेलं आहे. अच्छा. त्याला पळायचंय, पण तो हलू शकत नाही. लेखकाने आपल्याला त्या पात्राच्या मनात काय चाललंय हे न सांगता त्याच्या शारीरिक अवस्थेतून त्या अनुभवायला लावलाय. अरे वा, म्हणजे त्याची शारीरिक अडचण ही त्याच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे. आता कळलं. अगदी. नारायण त्याला वाचवायला धावतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. एक मोठा आवाज होतो आणि एक प्रचंड धूळ जंगलाबाहेर पडतं. हो, पुन्हा एकदा लेखक थेट वाघ म्हणत नाही, तो धूळ हा शब्द वापरतो. यामागे काय विचार असेल? यामागे वाचकाच्या मनात भीती हळूहळू तयार करण्याचा उद्देश आहे. विचार करा, अंधारात आपल्याला अचानक काहीतरी दिसलं तर त्याचा पूर्ण आकार दिसत नाही, फक्त एक मोठी भयावह आकृती जाणवते. बरोबर. ती अनिश्चितता जास्त भीतीदायक असते. लेखक नेमकं तेच साधतोय. आधी एक प्रचंड धूळ दिसतं, मग दुसरा, मग तिसरा. म्हणजे भीतीचा स्फोट एका क्षणात होत नाही. नाही, ती एखाद्या लाटेसारखी हळूहळू आपल्यावर आदळते. डबाळीचा आवाज किंवा प्रचंड धूळ जंगलाबाहेर पडले यांसारख्या तपशिलांमधून भीतीची भावना अधिक गडद होते. आपण फक्त प्रसंग वाचत नाही, तर त्या पात्रांसोबत तो अनुभवतो. अगदी. आणि मग त्या धुळीमागचा खरा चेहरा समोर येतो. ते वाघ असतात. एक नाही, 2 नाही, तब्बल 5 ते 6. हो. आणि यानंतर त्या चौघांची जी अवस्था होते त्याचं वर्णन खूपच प्रभावी आहे. हात पाय गाळून चौघे बसल्या जागी भीतीने गारठून ओरडू लागले. त्यांचं ओरडणं सुद्धा आतल्या आतच दबून जातं. म्हणजे आता प्रतिकार करण्याचा किंवा पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात उरलेला नाही. बरोबर. इथे त्या पात्रांची पूर्ण हतबलता दिसते. आत्तापर्यंत त्यांच्या मनात जी अस्पष्ट भीती होती ती आता त्यांच्या डोळ्यासमोर मूर्त स्वरूपात उभी आहे. आणि ती त्यांच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने भयंकर आहे. ते आता शिकारी नाहीत, ते स्वतः शिकार बनले आहेत, किंवा त्यांना तसं वाटतंय. पण इथेच तर गोष्ट एक अनपेक्षित वळण घेते. मला वाटलं होतं की आता हे वाघ त्या चौघांवर हल्ला करतील, पण तसं होत नाही. नाही. स्रोतामध्ये म्हटलं आहे की किमान 5 ते 6 धिप्पाड वाघ छलांग मारत चीतांचा वेध घेत होते. म्हणजे हे वाघ त्या माणसांवर हल्ला करायलाच आलेले नाहीत. अगदी. ते त्यांच्या शिकारीच्या मागे आहेत आणि हे चौघे फक्त त्या मार्गात आले आहेत. आणि यामुळे हा प्रसंग एका वेगळ्याच उंचीवर जातो. माणूस विरुद्ध निसर्ग असा साधा संघर्ष राहत नाही.
नाही, ही तर निसर्गाची दोन प्रचंड रूपे एकमेकांशी भिडत आहेत. एका बाजूला वाघांची ताकद आणि वेग, दुसऱ्या बाजूला चित्त्यांची चपळाई. आणि या महानाट्याचे ते 4 सैनिक केवळ साक्षीदार आहेत. त्यांची भीती खरी आहे, पण त्या क्षणी त्या वाघांसाठी त्यांचं अस्तित्वही नगण्य आहे. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे एका क्षणी ते मृत्यूच्या दाढेत होते आणि पुढच्याच क्षणी ते त्या नाटकातून जवळपास अदृश्य झाले आहेत. बरोबर. पण यामुळे धोका कमी होतो की वाढतो? माझ्या मते धोका अधिकच वाढतो. असं का? कारण ते वाघ शिकारीच्या धुंदीत आहेत. त्यांना दुसरं काही दिसत नाहीये. अशा परिस्थितीत त्या वाघांच्या मार्गात येणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. हो. या भव्य दृश्यासमोर ही मानवी पात्र किती क्षुल्लक आणि असहाय्य आहेत हे यातून अधोरेखित होतं. इथे लेखकाने या प्रसंगाला एक क्वाझी पौराणिक स्वरूप दिलं आहे. क्वाझी पौराणिक हा शब्द थोडा उलगडून सांगाल का? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? नक्कीच. म्हणजे ही घटना एखाद्या साध्या शिकारीसारखी वाटत नाहीये, तर जणू काहीतरी दैवी किंवा पौराणिक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर घडतीये. जसं आपण कथांमध्ये वाचतो की देव दानवांचे युद्ध होतात. अगदी तसंच. किंवा 2 प्रचंड शक्ती एकमेकांना भिडतात. तसा हा निसर्गाच्या 2 ताकदवान शक्तींमधला संघर्ष आहे. आणि माणसं तिथे फक्त प्रेक्षक आहेत. त्यांचं काहीच चालत नाही. काहीच नाही. हा प्रसंग वाचताना आपल्याला त्या 4 सैनिकांची भीती तर वाटतेच, पण त्याचवेळी निसर्गाच्या या रौद्र आणि भव्य रूपाचा एक अचंबा, एक दराराही वाटतो. खरंय. मला आठवतंय, एकदा मी ट्रेकिंगला गेलो असताना रात्री अचानक आलेल्या वादळात अडकलो होतो. अच्छा. तो विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, त्यावेळी निसर्गाच्या शक्तीसमोर आपली काय किंमत आहे हे पहिल्यांदा जाणवलं. या पात्रांना कदाचित त्याच्या हजारो पटीने जास्त भीतीदायक आणि भव्य अनुभव येत असेल. नक्कीच. आणि जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, त्या शिकारीच्या धुंदीतले वाघ आपल्या मार्गात आलेल्या या चौघांना चिरडून टाकतील, तेव्हा एक पूर्णपणे अनपेक्षित घटना घडते. एक आवाज येतो, सू सू सू, आणि एका पाठोपाठ एक बाण येतात. एका पाठोपाठ एक बाण वडाच्या झाडामधून कोणीतरी सोडले. ही एंट्री तर एखाद्या चित्रपटासारखी आहे. अगदी. हा कथेतील एक अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. इतका वेळ आपण निसर्गाची अफाट शक्ती आणि मानवी हतबलता पाहत होतो. आणि अचानक एक तिसरा घटक येतो, जो मानवी आहे पण अज्ञात आहे. या एका घटनेमुळे संपूर्ण प्रसंगाचा रोख बदलतो. जी पात्र आतापर्यंत केवळ असहाय्य प्रेक्षक होती, त्यांच्या बाजूने कोणीतरी हस्तक्षेप केला आहे. पण मला एक प्रश्न पडतोय. जर तो धनुर्धारी एवढा कुशल होता, तर त्याने थेट एका वाघाला मारून बाकीच्यांना का नाही पळवून लावलं? फक्त भीती दाखवण्यामागे काय कारण असू शकतं? कारण ते बाण वाघांना लागत नाहीत. बरोबर. ते बरोबर सखाराम आणि त्या तिघांच्या पुढे काही अंतरावर जमिनीत घुसले. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यातून आपल्याला त्या अज्ञात धनुर्धाऱ्याबद्दल खूप काही कळतं. काय? पहिलं म्हणजे तो अविश्वसनीयरित्या कुशल आहे. धावणाऱ्या वाघाच्या पुढे पण माणसांना इजा होणार नाही अशा ठिकाणी अचूक बाण मारणं हे सामान्य काम नाही. खरंय. आणि दुसरं आणि जास्त महत्वाचं, त्याचा हेतू वाघांना मारण्याचा नाहीये. त्याला फक्त त्यांना पळवून लावायचंय. हो. पण का? वाघ तर धोकादायकच आहेत ना. कदाचित त्या धनुर्धाऱ्याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. तो जंगलाचा राजा आहे. तो शिकारीसाठी आला आहे. त्याला विनाकारण मारायचं नाही. पण त्याचवेळी माणसांनाही वाचवायचं आहे. अगदी. ही एक प्रकारची ताकीद आहे. वाघाला संदेश आहे की इथे थांबू नकोस, पुढे धोका आहे. आणि त्या चौघांनाही एक संदेश आहे. हो, तुम्ही इथे एकटे नाही आहात, तुमच्यावर कोणाची तरी नजर आहे. वाघाची प्रतिक्रिया हेच दाखवते. तो बाण आलेल्या दिशेने भयभीत नजरेने पाहतो आणि आल्या पावली पळत जंगलात पळून जातो. अरे वाह! म्हणजे तो बाण फक्त वाघाला संदेश देत नाहीये, तर तो वाचकाला पण एक इशारा देतोय की या गोष्टीत आता एक नवीन अज्ञात पात्र आलं आहे, ज्याचे स्वतःचे काही नियम आहेत. हे तर खूपच रंजक आहे. ज्या 5-6 वाघांच्या शिकारीच्या दृश्यांनी पात्र गारठून गेली होती, त्या वाघांना केवळ काही बाणांच्या धाकाने पळवून लावणारी ही व्यक्ती सामान्य नक्कीच नाही. अजिबात नाही. या एका कृतीतून लेखक एका नवीन, रहस्यमयी आणि अत्यंत शक्तिशाली पात्राची ओळख करून देतो, तेही त्याला प्रत्यक्ष न दाखवता. त्याचं सामर्थ्य त्याच्या कृतीतून दिसतं, त्याच्या उपस्थितीतून नाही. बरोबर. आणि मग प्रश्न निर्माण होतात. हे पात्र कोण असेल? ते या चौघांना का वाचवत आहे? त्याचे हेतू काय आहेत? तर या सगळ्याचा अर्थ काय? या एका पानात आपण काय काय अनुभवलं? खूप काही. सुरुवातीला एका अज्ञात धोक्याची शांत पण जीव घेणी भीती.
त्यानंतर निसर्गाच्या दोन प्रचंड शक्तींमधील एक भव्य रौद्र नाट्य. आणि शेवटी एका अज्ञात शक्तीद्वारे झालेली चमत्कारासारखी सुटका. पळून जाणाऱ्या वाघाकडे डोळे विस्फारून पाहणाऱ्या त्या चौघांची शेवटची प्रतिमा त्यांच्या मनातील धक्का आणि सुटकेचा निश्वास दोन्ही एकाच वेळी दर्शवते. अगदी. आणि याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे एक पान कथेसारखे अनेक महत्वाचे धागे निर्माण करतं. जसे की पहिला धागा आहे जंगलाचा धोका आणि त्याचं स्वरूप. हे जंगल केवळ सुंदर नाही तर ते धोकादायक आहे आणि इथे निसर्गाचे नियम चालतात, माणसांचे नाही. दुसरा धागा आहे मानवी पात्रांची असहाय्यता. हो, ते कितीही धाडसी सैनिक असले तरी निसर्गाच्या शक्तीपुढे ते काहीच नाहीत. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा धागा त्या अज्ञात धनुर्धार्याचा. तो कोण आहे, तो तिथे काय करत होता, त्याने यांना का वाचवलं, हे प्रश्न वाचकाच्या मनात निर्माण होतात आणि कथेबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढते. बरोबर. लेखक इथे कृती आणि रहस्याचा वापर करून वाचकाला पूर्णपणे कथेत गुंतवून ठेवतो. भीती, आश्चर्य, भव्यता आणि रहस्य या सगळ्या भावनांचा एक जबरदस्त अनुभव या एका पानातून मिळतो. बाजिंद कादंबरीतील या एका पानाचा हा सखोल वेध होता. हो. एका पानामध्ये किती नाट्य, किती भावना आणि किती रहस्य दडलेलं असू शकतं याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि हे आपल्याला एका शेवटच्या विचारासोबत सोडतं. कोणता विचार? त्या बाणांनी या चौघांना वाघापासून वाचवलं हे खरं, पण ते बाण कोणी आणि का मारले हा न दिसणारा रक्षणकर्ता त्यांच्यासाठी एक मोठी आशा आहे. ती पडद्याआड दडलेला एक वेगळाच अधिक मोठा धोका. अगदी. ज्याच्याकडे वाघांनाही पळून लावण्याची ताकद आहे त्याचं या जंगलावर किती नियंत्रण असेल आणि त्याचं या सैनिकांसाठी पुढचा डाव काय असेल.